अलिबाग वडखळ रस्ता चौपदरीकरणासाठी आमदार महेंद्र दळवींकडून प्रयत्न। पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन रस्ता चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा करणार, आमदार दळवींची प्रतिक्रिया। घनसावंगी तालुक्यातील समृद्ध शुगर्स कारखान्यानं शेतकऱ्यांच्या ऊसाची FRP थकवली असल्यास कारखान्यातील साखर आणि अन्य उत्पादनाच्या विक्रीतून ऊस उत्पादकांना थकबाकी द्यावी, सहकार आयुक्तांचे आदेश। राज्यात पवन ऊर्जा क्षेत्रातील 4284 मेगावॅट पैकी 2150 मेगावॅटचा प्रकल्प हे धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रस्तावित। सर्वाधिक गुंतवणूक धाराशिव जिल्ह्यात। टेंभुर्णी पंढरपूर मार्गावर पंढरपूरला जाणाऱ्या पालखीतील वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप आणि वैद्यकीय सेवा। शरद पवारांच्या निलेश लंकेंकडून वारकऱ्यांची सेवा। पंढरपुरातील वाळवंट भागाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, परिस्थितीचा घेतला आढावा। पंढरपूरमधील VIP दर्शन बंदीच्या आदेशाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालन। शिंदेंनी मुखदर्शन घेतल्यानं सामान्य भाविकांची दर्शन रांग सुरूच। विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्याकडून एसटीच्या दुरावस्थेचा प्रश्न उपस्थित। एसटी थांब्यावरील खाद्यपदार्थ, शौचालयांची स्वच्छता, गाड्यांच्या कमतरतेवर परबांकडून थेट इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये भाजप आमदार समाधान अवताड्यांच्या बुलेटवर बसून यात्रेची केली पाहणी। खासगी बस प्रवाशांना घेण्यासाठी अथवा उतरवण्यासाठी थांबवण्यात येते, त्यावेळेस प्रवाशांना बसमध्ये चढण्या उतरण्यासाठी जेवढा वेळ लागेल त्या कालावधी संबंधित वाहनांवर पार्किंगची कारवाई करू नये, परिवहन विभागाचे आदेश। वाळूच्या 24 तास वाहतुकीला परवानगी, महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा। वाळू उत्खननाला मात्र सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंतच परवानगी। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।